हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ना खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते. तर वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि मी आज खूप जास्त लवकर उठली. म्हणजे ना रोज मी 6 वाजता उठते, पण आज 5 वाजता उठली. जवळ-जवळ 1 तास लवकर. आणि तुम्ही बाहेर बघू शकता पूर्ण काळोख आहे. तर लवकर उठण्याचं कारण म्हणजे ना, आज मला टिफिनला वांग्याचं भरीत बनवायचं आहे. जे आपण भाजून वांग्याचं भरीत बनवतो ना, ते. तर त्याच्यासाठी कसं थोडंसं टाईम जास्त लागतं. तर म्हणून मी लवकर उठलेली आणि त्यात शूट करायचं म्हटलं तर थोडासा जास्तच टाईम लागतो. तर मग म्हटलं लवकरच उठूया म्हणजे आपलं शूट पण होईल आणि टिफिनला मस्त असं वांग्याचं भरीत पण करता येईल. तर मग मी आलेली आहे आता किचनमध्ये. तर सगळ्यात आधी आहे ना पीठ मळून घेते. म्हणजे कसं बबडू वगैरे जर उठला ना, तर मग धावपळ होऊन जाते. मग पीठ मळलेलं असेल ना, तर पटकन ना ॲटलीस्ट चपाती तरी करून देता येते मला, म्हणून मग पीठ मळून घेते. पण नंतर मी विचार केला, की एकीकडे ना वांगं पण मी भाजून घेईन. म्हणजे कसं चपातीचं पीठ मळून होईपर्यंत एक साईडला वांगं आणि टोमॅटो आपलं भाजून होईल. तर ना वांगं आणि टोमॅटो वॉश करतच होते. तितक्यात ना मला बाहेरून आवाज आला बबडूचा, रडण्याचा. तर तुम्ही बघू शकता बबडू पण उठलेला आहे. त्याचं ना कसं आहे माहिती आहे का, मी जर त्या साईडला झोपलेली असेल ना, तर तो मस्त शांत अगदी झोपतो. पण मी जर साईडला नसेल, मी लवकर उठली, तर मग त्याचं पण ना सारखी झोपमोड होते आणि त्याला मी साईडला लागतेच. तर त्यामुळे मग तो उठतो. तर ना त्याला जाऊन पुन्हा एकदा झोपून आलेली आहे मी पुन्हा एकदा किचनमध्ये आणि आता म्हटलं ना फटाफट ना बनवून घेऊया. तर ना बनवता मला असं लक्षात आलं की वांगं ना थोडंसं किडकं म्हणजे त्याला होल आहेत. तर विचार केला की कट करूया थोडंसं, म्हणजे कसं टेन्शन नको, जर आतमध्ये जर खराब असेल तर मग साईडला होऊन जाईल आणि ते खराबच होतं. नशीब मी कट केलं. तर आता ना मी पहिल्यांदा वांग्याला तेल लावून घेते. वांग्याला तेल लावण्याचं कारण म्हणजे जर आपण वांग्याला तेल लावलं ना, तर नंतर जे भाजल्यानंतर साल आपण काढतो ना, तर ते आरामात साल निघतं. मी तुम्हाला नंतर दाखवतेच जेव्हा मी साल काढेन ना तेव्हा, की किती फरक पडतो ते. तर ना त्याला मस्त असं तेल लावून ना थोडेसे काट्याने, आपला काटा चमचा असतो ना त्याने होल पाडले आणि मस्त बघा असं भाजून घेतलं आणि त्यानंतर मी कटिंग करून घेते. कारण वांगं थोडंसं अजून भाजायला हवंय, म्हणून म्हटलं एक साईडला ना कटिंग पण माझी होऊन जाईल. तर कटिंग करताना नेहमी ना मला सुरीला धार व्यवस्थित लागते, तेव्हा मला कटिंग करायला आवडतं. नाहीतर मग कांदा कट करताना इकडे तिकडे होऊन जातो आणि कट नाही होत व्यवस्थित. त्यामुळे मी सगळ्यात आधी कटिंग करताना धार करून घेतली आणि कटिंग पण करून घेतली भाजीची. म्हणजे कांदा, टोमॅटो, मिरची जे काय आपल्याला लागतं त्याची. आणि आपलं वांगं आणि टोमॅटो जे आहे ना ते भाजून पण झालंय. मग ते ना जरा थंड व्हायला मी साईडला ठेवून दिलं. म्हटलं ते थंड होते तोवर माझ्या चपात्या पण होऊन जातील. मग एकीकडे चपाती पण करायला घेतली. म्हटलं चपाती झाली की नंतर मग वांग्याची फोडणी देता येईल आपल्याला. मग त्यासाठी आहे ना चपाती करून घेतली. चपाती मी शक्यतो फुलके बनवते. फुलके बनवायला मला फटाफट जरा बरं पडतं आणि ते घडीची चपाती वगैरे केली ना, की खूप टाईम जातो माझा. म्हणजे आता कसं फुलके बनवत असले ना, की एक चपाती लाटेपर्यंत दुसरी होऊन जाते. पण जर ते आपलं घडीची चपाती करतो बघा, ती जर केली ना, तर मला थोडंसं टाईम जास्त जातं. म्हणून मग जेव्हा घाई असेल ना, तेव्हा मी फुलकेच करते आणि फुलके ना माझ्या मिस्टरांना पण जास्त आवडतात. म्हणून मग फुलकेच बनवते. तर मग आता चपाती करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्या वांग्याचं भरीतची फोडणी आहे ना ती देते आणि ती तुम्हाला दाखवते की मी कसं वांग्याचं भरीत बनवते ते. तर आता बघा आपलं वांगं जे आहे ते थंड झालेलं आहे. आता याचं साल काढून तुम्हाला दाखवते, की तेल काढल्यामुळे कसं बघा असं कडकच्या कडक साल ना साईडला झालं आपोआप. म्हणजे ना साल आरामात निघतं जर तुम्ही तेल लावलं तर. आणि मी सुरुवातीला तेल नाही लावायचे तेव्हा ना खूप किचकडीचं काम वाटायचं मला साल काढायचं आणि खूप घाण व्हायची. तर मग तेल लावणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण वांग्याचं भरीत बनवतो तेव्हा. आता बघा फोडणी देऊन घेतली मी. तेलामध्ये थोडंसं राई जिरं टाकून ना कांदा, आलं लसूणची पेस्ट टाकली आणि त्यानंतर आहे ना काही मसाले टाकले. ते मस्त परतून घेतले तेलामध्ये आणि आपला वांग्याचा जो किमा होता ना तो टाकला आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं. व्यवस्थित परतून आहे ना झाकण देऊन झाकणात थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे कसं वाफेवर ना मस्त असं शिजलं जातं. जास्त काही शिजवायचं नाही आपल्याला, 1-2 मिनिटच शिजवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता म्हटलं एक साईडला चहा पण होऊन जाईल. मिस्टरांना काळा चहा लागतो सकाळी.
तर मग तो काळा चहा पण करायला घेतला. त्यामध्ये थोडंसं जिंजर पावडर टाकली, म्हणजे कसं थोडासा तिखटपणा येतो चहाला आणि जरा फ्रेश वाटतं आपल्याला चहा पिल्यानंतर. आता बघा, माझं जे वांग्याचं भरीत आहे ना, ते पण मस्त असं रेडी झालेलं आहे. म्हटलं थोडंसं थंड होऊन दे, त्याच्यानंतरच टिफिनमध्ये भरते. त्याच्या आधी आहे ना मिस्टरांना चहा देते. तर गरम गरम चहा आणि गरम गरम चपाती मिस्टरांना देऊन येते. सकाळी शक्यतो मिस्टर चपातीच खातात, कारण कसं दुपारपर्यंत मग भूक लागत नाही. त्यासाठी मग चपाती आणि चहा बेस्ट आहे. आता त्यांना चहा चपाती वगैरे दिलेली आहे आणि म्हटलं दरवाजे खिडक्या सगळं उघडून घेऊया, कारण सकाळचं म्हणजे उजेड जो आहे ना तो पूर्णपणे झालेला आहे आणि सूर्याची किरणं आहेत ते आतमध्ये यायला पाहिजे सकाळी सकाळी, म्हणून म्हटलं खिडक्या दरवाजे उघडून घेऊया. बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर विचार केला की तुम्हाला पण दाखवूया कन्स्ट्रक्शनचं काम कुठलं चालू आहे. मी नेहमी बोलत असते ना, तर बघा आजूबाजूला म्हणजे चारही साईडला आमच्याकडे काम चालू आहे आणि त्यामुळे धूळ वगैरे खूप जास्त खरंच होत असते. कधी हे काम होते असं झालेलं आहे मला तर, कारण जोपर्यंत ह्यांची कामं होत नाही ना तोपर्यंत मला म्हणजे क्लिनिंग, माझं घर क्लीन तुम्हाला म्हणजे असं मला वाटत नाही की मला मिळेल म्हणून. कारण की किती साफ केलं ना तरी पण धूळ वगैरे होतच असते. कारण मी सारखं डस्टिंग करत असते, सारखी डस्टिंग करत असते, पण काहीच उपयोग होत नाही. कारण सतत म्हणजे वारा वगैरे पण खूप असतो, त्यामुळे माती वगैरे सतत आतमध्ये येत असते. पण असो, त्यांची पण घराची कामं व्हायला पाहिजेत, तेव्हाच मला शेजारी-पाजारी मिळतील ना. कारण की मला शेजारीच नाही आहेत कोण. मग तेव्हा जेव्हा त्यांची घराची कामं होतील, तेव्हाच ती लोकं राहायला येतील आणि तेव्हा मला कंपनी मिळेल कोणाची तरी. तर असो, तर आता पहिलाच ना सोफा सेट करून घेतला नेहमीप्रमाणे, कारण सगळ्यात आधी ना सोफा सेट करायला लागतो मला. तर आता कचरा काढायचं काम ठेवून दिलं, कारण माझी मम्मी आहे ना नेहमी म्हणते की कधी पण घरातून कोण निघत असेल ना तेव्हा कचरा काढायचा नसतो. तर किती वेळा तरी मला मम्मीने टोकलेलं आहे, पण तरीसुद्धा मला सवयीप्रमाणे नेहमी म्हणजे मी जर जे काम करत असेल ना ते करतच राहते आणि मग मला लक्षात राहत नाही की कोण निघते घरातून. पण नाही, ह्या वेळेला मी लक्षात ठेवलं. विकी निघत होते म्हणून कचरा काही काढला नाही. म्हटलं ते गेल्यानंतर मग कचरा वगैरे काढेन. घेतलं का सगळं? बाय बाय. तर आता बघा, विकी गेल्यानंतर माझी पुढची जी कामं आहेत ना ती मी आवरून घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात आधी कचरा काढून घेते मस्त असा कान्याकोपऱ्यातून. किती पण कचरा काढला तरी उपयोग तर शून्य आहे मला माहीत आहे. पण आपल्या सवयीसाठी आणि आपल्या मनाच्या शांतीसाठी आपल्याला ही कामं तर जी नेहमीची ठरलेली आहेत ना ती करायलाच पाहिजे. जरी माहीत असलं की नंतर आपल्याला पुन्हा काढायचं आहेच, कारण धूळ तर होणार आहेच, कामं चालू आहेत त्यामुळे. पण कसं सवयीप्रमाणे आपली जी सवय मोडायला नको म्हणून मग मी जसं आपलं ठरलेलं कामं असतात ना तशी मी करून घेते. तर सगळ्यात आधी मस्त असा घरातला कचरा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना फरशी वगैरे पण पुसून घेते छान अशी. जी आपली नेहमीची कामं असतात ना, म्हणजे रोजची जी डेली रुटीनची, तर ती रुटीन वाईज जर आपण केलं ना रोज, तर आपल्याला ती सवय लागून जाते. आणि कधी-कधी काय करतो आपण, की जाऊ दे आजच्या दिवस आपण करत नाही असा विचार करतो, उद्या करू. एखादं काम टाळतो. पण कसं होतं मग ती ना आपल्याला सवय लागून जाते आणि माझ्यासोबत पण असं किती वेळा तरी झालेलं आहे. म्हणजे कधीतरी विचार करते, की जाऊ दे कंटाळा आलाय, आज राहून दे. जसं की आता पाणी मारायचं काम झालं, आज नको आपण उद्या करू. मग ते उद्या-उद्या करून ना ती सवय लागून जाते आपल्याला कामं टाळायची. म्हणून शक्यतो ना माझा प्रयत्न असतो की नाही, रोजच म्हणजे मी जेव्हा सकाळी उठते ना तेव्हाच ठरवते की नाही आपल्याला आज हे करायचंच आहे आणि हे आपल्याला करायचंच आहे. त्याच्यामुळे मग त्या कामं जी आहेत ना ती माझी वेळेवर सगळी होऊन जातात. मग कसं आपल्याला आणि कामाची ती सवय पण लागून जाते आणि एकदा सवय मोडली ना की मग कुठलीच कामं ना व्यवस्थित होत नाही आणि आळस पण येतो आपल्याला. मग त्याच्यामुळे जर आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं असेल ना तर आपल्याला नेहमीची जी कामं ठरलेली आहेत ना ती करायलाच पाहिजे. जेव्हा ना आपल्या घरातली कामं अस्तव्यस्त असतात, म्हणजे एकही काम नीट झालेलं नसेल, सगळ्या घरामध्ये पसारा असेल, तर बघा आपल्यालाच बरोबर वाटत नाही ना, आपल्यालाच खूप चिडचिड होते, आपल्यालाच कुठलं काम करायला मन लागत नाही. म्हणजे असं वाटतं की आपण काहीच केलेलं नाही आहे आणि आळस पण येतो खूप. त्यामुळे बघा आपलंच नुकसान आहे. मग जर आपण सगळी जर कामं वेळेवर केली, तर कसं घर पण फ्रेश राहतं आणि आपण पण फ्रेश राहतो. आपली पण चिडचिड होत नाही. आपला पण मूड जो आहे ना, तो चांगला राहतो. मग त्यामुळे ना घरातलं वातावरण पण चांगलं राहतं. कारण कधी पण ना लेडीजचा जर मूड चांगला असेल ना घरामध्ये, तर घरातलं वातावरण आहे ना चांगलं राहतं, पॉझिटिव्ह राहतं. आणि जर आपण घरामध्ये चिडचिड, भांडण केली ना, तर मग घरातलं वातावरण बिघडतं. तर त्यामुळे ना आपला मूड कसा चांगला राहील, तो प्रयत्न करायचा नेहमी. आणि मला असं वाटते जर घरातली कामं व्यवस्थित वेळेवर होत असतील ना, तर आपला मूड जो आहे ना, तो चांगलाच राहतो. तर आता बघा मी व्यवस्थित ना क्लिनिंग करून घेते. थोडीफार रोजची क्लिनिंग केली ना, तर कसं घर जे आहे ना, ते साफ राहतं
आता धूळ जसं की मी तुम्हाला बोलले खूप जास्त येते, त्यामुळे हे तर रोज करायला लागतं मला. म्हणजे कसं हे समोरच्या ज्या गोष्टी असतात ना त्या लगेच ना दिसण्यात येतात. मग त्यामुळे ह्या सगळ्या क्लीन असल्याच पाहिजे. म्हणजे 4-5 गोष्टी आहेत, जसं की टीव्ही झाला, ते समोरचा जो टेबल आहे तो झाला, टिपॉय झाला. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या समोरच असतात, दिसण्यात येतात आणि त्याच्यामुळे त्या क्लीन ठेवणं खूप गरजेचं असतं. तर आता ना माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी फुलं काढायला बाहेर आलेली आहे, कारण पूजा करायची आहे आज. तर फुलं आणली फक्त तोडून आणि आमचा बबडू उठलेला आहे. आता त्याला दुधू बिस्किट देते ना बाबू. हा, तर त्याला आता दुधू बिस्किट देते, कारण त्याला उठल्या उठल्या पहिलं दूध बिस्किट लागतं. फ्रेश झालाय तो, तोंड वगैरे धुतलेलं आहे त्याचं. दुधू बिस्किट देते आणि मग माझी पूजा वगैरे करते. आज ना मला पूर्ण देव धुवायचे आहेत, कारण की 4-5 दिवस पूजा व्यवस्थित केलेली नाही मी. त्याच्यामुळे मग म्हणजे मिस्टर करायचे रोज, पण तरी पण आपले तर देव वगैरे धुवायला पाहिजेत ना, म्हणून देव धुवून घेते पहिले आणि अगोदर ह्याचं उरकून घेते आणि मग ते काम ते करून घेते मी. आता पूजेचं जर म्हणाल ना, तर रोज पूजा मी करत नाही. मला जेव्हा इच्छा होईल, जेव्हा टाईम मिळेल, तेव्हा मी व्यवस्थित पूजा करते. फक्त हां, जेव्हा पण करते ना, तेव्हा एकदम अशी व्यवस्थित करते. कारण की मला असं घाईघाईमध्ये पूजा करायला अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच मी रोज पूजा करत नाही. कारण रोज घाई असते. अंघोळ वगैरे झाली की आपल्या कामाची गडबड. त्यामुळे मग मी पूजा काही करायला जात नाही. फक्त नमस्कार करते अंघोळ केल्यानंतर आणि मग माझी बाकीची कामं आहेत ती करते. तर रोज पूजा ज्या आहेत ते विक्की सकाळी करून जातात, त्यामुळे मला गरज पण वाटत नाही. तर मग आज ना विचार केला की सगळं जे देव आहे ना ते धुवून घेऊया आणि देवारा पण स्वच्छ करून घेऊया. तसं आठवड्यातून एकदा विकी करतातच, पण त्यांना ह्यावेळेला वेळ मिळाला नाही म्हणून म्हटलं आपणच करूया. तर मग पूजा करून घेते. आधी ना सगळ्यात आधी मस्त असं क्लीन करून घेतला देवारा आणि त्यानंतर देव वगैरे आहेत ना ते पण स्वच्छ धुवून घेतले. आता देव मी रोज काही धुवत नाही, पण आठवड्यातून एकदा तरी धुवायला हवेतच देव, म्हणून मग मस्त असं पितांबरीने धुते. अगोदर पितांबरी लावते आणि पितांबरीनंतर थोडासा मी साबण जो आहे ना तो पण वेगळा ठेवलेला आहे देवांसाठी, लेमनवाला. थोडासा वेगळा साबण मिळतो बघा, फक्त त्याच्यामध्ये लेमन फ्लेवर असतो. तर तो मी यूज करते देवांसाठी आणि देवांचा स्क्रब पण वेगळाच ठेवलेला आहे. तर मस्त असे स्वच्छ मी देव पण धुवून घेतलेले आहेत. आता देव जागेच्या जागी लावते, सगळे जिथे देव असतात त्यांच्या जागेवर आणि त्याच्यानंतर मस्त अशी ना पूजा करून घेते. आपलं घर कसं ठेवायचं ना ते खरंच आपल्या हातात असतं. म्हणजे आपल्या मूडनुसार आपण सगळ्या गोष्टी करत असतो, बरोबर? मग आपला मूड जर नेहमी चांगलाच असेल ना, तर मग आपण चांगल्याच गोष्टी करणार. मग आपला मूड चांगला होण्यासाठी जे जे आपल्याला करता येईल ना ते आपण केलं पाहिजे. जसं की देवपूजा केल्यानंतर मूड खूप मस्त होतं. जे जे आपल्याला आवडतं ना ते ते करायचं, म्हणजे आपला मूड चांगला राहतो आणि आपला मूड जेव्हा चांगला राहील ना तेव्हा घरातल्या सगळ्यांचा मूड खरंच चांगला राहतो. तुम्ही नक्की करून बघा ही गोष्ट. आपण जेव्हा खुश असू ना, म्हणजे घरातली लेडीज जेव्हा खुश असेल ना तेव्हा आपण दुसऱ्याला खुश ठेवू शकतो. असं मी तरी म्हणजे नोटीस, माझा तरी अनुभव आहे हा. जेव्हा जेव्हा मी चिडचिड करत असते ना तेव्हा घरातलं वातावरण खूप जास्त बिघडलेलं असतं. मग त्यामुळे माझा प्रयत्न असतं की मी स्वतःला कसं खुश ठेवायचं. जेव्हा मी खुश असते तेव्हा मी दुसऱ्याला खुश ठेवते, पण मी जेव्हा खुश नसते ना तेव्हा खरंच मला कोणालाच खुश ठेवता येत नाही. असो, तर आजचा व्हिडिओ ना वेळात वेळ काढून बघितलात ना त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आजचा व्हिडिओ इथेच संपवते मी. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत ना आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या. ठीक आहे, बाय बाय.